आदरणीय प्रेक्षक, रसिक, पत्रकार मित्र, मान्यवर सगळ्यांना नमस्कार. त्याचबरोबर स्टार प्रवाह ज्यात आघाडीची वाहिनी आहे त्या सर्व तंत्रज्ञांना, त्याचबरोबर सतीशजी, अभिजित सर, त्या सर्वांना मी अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचबरोबर जगदंबा क्रिएशन, अमोल कोल्हे सर आणि सगळी टीम. हा विषय खूप महत्वाचा आहे सर. 2008 साली मी स्टार प्रवाहाची एक मालिका लिहिली होती, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एक गोड अनुभव मला आता या निमित्तानं मिळतोय. हा माझा ह्या वाहिनीशी अनुबंध आहे. विषय असा आहे की भारतीय समाज हा कधीही कुठल्याही काळामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण नव्हता. आणि सावित्रीबाई फुले यांचा जो कार्यकाळ आहे तो 1840 पासूनचा सुरू होतो. आणि या काळामध्ये जी काही सामाजिक परिस्थिती होती ती विदारक परिस्थिती होती. म्हणजे आशीर्वाद सुद्धा दिला जायचा तो अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अशा पद्धतीचा तो आशीर्वाद असायचा. किंवा दुसरा आशीर्वाद असा असायचा की सौभाग्यवती भव. याच्या पलीकडे कुठला आशीर्वाद नव्हता. परंतु ह्या आशीर्वादामध्ये हा एक शाप सुद्धा दडलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य तुम्ही आता सांगितलं, सतीश सरांनी सांगितलं, मी काही वेगळं सांगत नाही याच्यामध्ये. पण समाज कसा होता, समाजाची मानसिकता कशी होती आपली, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला गौतम ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये आहेत, आपल्या त्यांची जी अतिशय सुंदर त्रैलोक्यामध्ये तिच्या सौंदर्याची वाखाणणी आहे, पहाट झालेली आहे, कोंबडा आरवतो आणि ते गौतम ऋषी बाहेर पडतात आणि त्या सौंदर्याला भुरळलेले इंद्रदेव तिथे जातात झोपडीमध्ये गौतम ऋषीचं रूप घेऊन. आणि ते रूप घेतल्यानंतर तिला असं वाटतं अहिल्याला की पुन्हा गौतम ऋषी माघारी आलेत. गौतम ऋषी तपश्चर्याला चाललेत, नदीला स्नान करायला चालले. त्यांच्या असं लक्षात येतं की अजून खूप वेळ आहे सूर्योदय व्हायला किंवा ब्रह्ममुहूर्त व्हायला. पुन्हा ते माघारी येतात तेव्हा असं लक्षात येतं की घरामध्ये इंद्र स्वतःचं रूप घेऊन उभा आहे. प्रसंग पहा तुम्ही. गौतम ऋषीला हे कळल्यानंतर त्यांनी शाप दिला इंद्राला की तुझ्या शरीराला सहस्त्र भग पडतील, आणि अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. ही मानसिकता त्या समाजाची आहे. तो समाज 1840 सालापर्यंत 1850 सालापर्यंत तीच मानसिकता घेऊन चाललेला होता. किंवा जी स्त्री नदीवर जायची आणि मातीचा म्हणजे वाळूचा घट तयार करायची, वाळूची घागर तयार करायची, सर्पाची चुंबळ करायची डोक्यावर घेण्यासाठी, आणि त्या वाळूच्या घागरीमध्ये ती पाणी घेऊन यायची. असं सत्व, असं सत्पण ज्याला म्हणतो आपण, असंच सत्पण त्या जमदग्नीची पत्नी रेणुका माता त्यांचं होतं. परंतु त्या नदीवर गेलेल्या असताना एक दिवस तिला चित्रगंध नावाचा एक गंधर्व आपल्या महिलांच्या सोबत स्नान करताना दिसला. आणि तिच्या मनात असा विचार आला की आपण सुद्धा आपल्या पतीबरोबर एकदा अशी जलक्रीडा करावी. आणि हा फक्त विचार तिच्या मनात आला आणि तो वाळूचा घडा तयार करण्याचं सत्व तिचं निघून गेलं. आणि मग ती निघून आली. पाणी न घेता आल्यामुळे जगदंबेंना ते लक्षात आलं की तिचं सत्व संपलेलं आहे, तिच्या मनात वाईट विचार आलेला आहे. वाईट तर काहीच विचार नव्हता आला, खरं तर तिला तिच्याच नवऱ्याबरोबर अशी जलक्रीडा करायची होती. पण हा केवळ वाईट विचार तिच्या मनात आला म्हणून आपल्या मुलाला सांगून तिचं शीत छाटण्यात आलं.
ही शिक्षा स्त्रीला अशा सामाजिक वैचारिक दृष्टिकोनातून तो 1800 शतकातला 19व्या शतकातला समाज जगत होता. त्यामुळे सोपं नव्हतं, काही बदलणं हे सोपं नव्हतं. मानसिक गुलामगिरी आणि स्त्रीच्या बाबतीत म्हणजे ज्या वेळेला मुलगी झाल्यानंतर ती जर नकोशी असेल, ती जर तिला जन्म द्यायचा नसेल किंवा तिला जर जिवंत ठेवायचं नसेल, तर त्यावेळेला स्त्रीला दुधामध्ये बुडवून मारलं जायचं. अशी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती होती. किंवा स्त्री म्हणजे काय, तर जमिनीवर सांडलेलं तेल आहे, ते काय जमिनीमध्ये बुडून परत ते घेता येत नाही आपल्याला. अशा धारणेतून जो समाज जगत असताना सावित्रीबाईंचं कार्य पुढे येतात. फार मोठी अवघड गोष्ट आहे, कारण मानसिक गुलामगिरी ही त्या काळात होती आणि म्हणून त्यांनी जे जे काय पुढे केले सगळ्यांना माहिती आहे. परंतु समाजाची व्यवस्था बघा, म्हणजे आता मगाशी तुम्ही बोललात की गावामधून जात असताना मी स्वतः पाहिलेलं आहे माझ्या लहानपणी, की प्रथम जर गावाच्या बाहेर जायचं असेल, पाहुण्यांच्याकडे जायचं असेल, तर त्या घरातील महिला मागे थांबायची, पुरुष पुढे जायचं निघून. ती महिला आपली वाहना आपल्या चपला हातात घेऊन ती गावाच्या बाहेर गेल्यानंतर ती पायामध्ये घालत असे आणि मग गावाच्या बाहेर ते दोघ जण एकत्रित पुढे जात असत. परंतु कुणाची हिंमत नव्हती कुठल्या स्त्रीची डोक्यावरून पदर खाली पडण्याची आणि त्यांच्याबरोबर चालण्याची. चपला घालणं तर लांबच राहिलं. म्हणजे अशा परिस्थिती, आणि त्याला खानदान असं म्हटलं जाईल, खानदानी स्त्रिया. किंवा त्याला एक कुंपण घालून द्यायचं, किंवा सूर्याला सुद्धा हिचं नख नजरेला पडलेलं नाही, अशी स्त्री ती ग्रेट आहे. अशा मानसिकतेमध्ये तो समाज जगत होता आणि त्याच्यातून सावित्रीबाईंनी हे कार्य उभं केलेले, त्याला फार महत्व आहे. बरोबर. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ही पार्श्वभूमी आता तुम्ही सांगितल्यामुळे आता या पार्श्वभूमीवर त्या काळात सावित्रीबाईंनी जे केलं ते आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आणि याच प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका जे साकारतायत त्या दोघांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते.